नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण पाहत आहात संदीप कृषी सेवा केंद्र युट्यूब चॅनल. तर मित्रांनो, सध्या देशातील बहुतांश बाजारामध्ये हरभराचे दर हमी भावापेक्षा कमी दिसत आहेत. सरकारने हरभऱ्यासाठी हमी भाव जाहीर केला आहे, परंतु प्रत्यक्षात व्यवहारात शेतकऱ्यांना खुल्या बाजारात त्या हमी भावाच्या तुलनेत 700 ते 1000 रुपयांनी कमी दर मिळत असल्याचे चित्र दिसते. अनेक शेतकरी मित्राकडून वारंवार एकच प्रश्न विचारला जातो, भाव एवढे कमी का आहेत? उत्पादन चांगले असताना दर का पडतात? आणि आयात यामध्ये नेमकी भूमिका काय बजावते? पहिली गोष्ट म्हणजे बाजारभाव ठरवताना अनेक घटक एकत्रितपणे काम करतात. केवळ उत्पादन जास्त किंवा कमी असणे हा एकमेव घटक नसतो. देशातील मागणी, पुरवठा, साठा, प्रक्रिया उद्योगांची गरज, व्यापाऱ्यांची खरेदी क्षमता, आंतरराष्ट्रीय बाजारातील दर आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आयात निर्यात धोरण, हे सर्व घटक बाजारभावावर थेट परिणाम करतात. हरभऱ्याच्या बाबतीत सध्या दोन गोष्टी स्पष्टपणे दिसतात. एकीकडे देशात नवीन मालाची आवक वाढत आहे. रब्बी हंगामातील हरभरा आता मोठ्या प्रमाणावर बाजारात येऊ लागला आहे. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, कर्नाटक यासारख्या प्रमुख उत्पादन राज्यामध्ये आवक वाढते आहे. आवक वाढली की नैसर्गिकरित्या बाजारभाव दबाव येतो, कारण विक्रीसाठी उपलब्ध मालाचे प्रमाण वाढते. परंतु यावर्षी केवळ आवकच नव्हे तर आयात हा आणखीन मोठा घटक ठरत आहे. बंदरावर मोठ्या प्रमाणात हरभरा आयात होत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. व्यापारी व आयातदारांच्या माहितीनुसार परदेशातून येणारा हरभरा विशिष्ट दरात देशात उपलब्ध होत आहे. जेव्हा आयात केलेला माल मोठ्या प्रमाणात बाजारात येतो तेव्हा देशातील पुरवठा आणखीन वाढतो आणि त्याचा थेट परिणाम बाजारभावावर होतो. आता एक महत्त्वाचा मुद्दा समजून घेऊया. जर आयात होणाऱ्या हरभऱ्याचा दर देशातील बाजारापेक्षा कमी असेल तर व्यापारी व प्रक्रिया उद्योग नैसर्गिकरित्या स्वस्त माल खरेदी करण्याकडे वळतात. परिणामी स्थानिक शेतकऱ्यांच्या मालाची मागणी कमी होते. मागणी कमी झाली की भावावर दबाव येतो. ही साधी आर्थिक साखळी आहे. अनेकदा शेतकरी मित्र विचारतात, सरकारने आयात शुल्क लावलेले असते ना, मग आयात कशी वाढते? हो, आयात शुल्क असते, परंतु जर आंतरराष्ट्रीय बाजारातील दर खूपच कमी असतील तर कमी शुल्क असूनही आयात फायदेशीर ठरू शकते. म्हणजे शुल्क असूनही परदेशी माल देशात स्पर्धात्मक दरात येऊ शकतो. येथे शेतकऱ्यांची अडचण निर्माण होते, कारण स्थानिक शेतकरी उत्पादन खर्च, मजुरी, बियाणे, खत, कीड नियंत्रण, पाणी व्यवस्थापन यांच्यासारख्या खर्चाशी झुंज देत हमी भावाची अपेक्षा असते. पण बाजारात जर स्वस्त आयात माल उपलब्ध असेल तर स्थानिक मालाला योग्य दर मिळण्यात अडथळे येतात. हरभरा हे आपल्या देशातील अत्यंत महत्त्वाचे पीक आहे. केवळ व्यापारी दृष्टिकोनातून नव्हे तर पोषण दृष्ट्याही हरभऱ्याचे महत्त्व मोठे आहे. डाळीच्या बाबतीत देशाची स्वयंपूर्णता, अन्न सुरक्षा आणि शेतकऱ्यांचे स्थिर उत्पादन या सर्व गोष्टी हरभऱ्याशी जोडलेल्या आहेत. यंदा अनेक भागामध्ये हरभऱ्याचे उत्पादन समाधानकारक असल्याचे चित्र आहे. हवामान तुलनेने अनुकूल राहिलेले, रोग कीड प्रादुर्भाव नियंत्रणात राहिला, त्यामुळे उत्पादकता चांगली असल्याचे शेतकरी सांगत आहेत. उत्पादन चांगले असणे ही सकारात्मक बाब आहे, पण बाजारभाव टिकवण्यासाठी धोरणात्मक संतुलन आवश्यक असेल आणि त्याच वेळी आयात ही मोठ्या प्रमाणात सुरू असेल तर बाजारात पुरवठ्याचा ओघ वाढतो, मागणी त्याच प्रमाणात वाढत नाही, परिणामी भाव घटतात. ही परिस्थिती टाळण्यासाठी अनेक तज्ज्ञ संतुलित आयात धोरणाची गरज व्यक्त करतात. सरकारकडे अनेक योग्य पर्याय असतात. उदाहरणार्थ, आयात शुल्कामध्ये बदल करणे, विशिष्ट कालावधीसाठी आयात मर्यादा ठरवणे किंवा स्थानिक बाजाराला संरक्षण देण्यासाठी तात्पुरती उपाययोजना करणे. हे निर्णय केवळ भाव वाढवण्यासाठी नसतात तर बाजारातील स्थैर्य राखण्यासाठी असतात. हमी भावाच्या संदर्भातही एक वास्तव समजून घेणे आवश्यक आहे. हमी भाव जाहीर केला म्हणजे सरकार सर्व माल त्या दराने खरेदी करेलच असे नसते. प्रत्यक्षात खरेदीची प्रक्रिया, नोंदणी, गुणवत्ता, निकष, केंद्राची उपलब्धता या सर्व गोष्टीवर शेतकऱ्यांना अवलंबून राहावे लागते. अनेक शेतकरी विविध कारणामुळे हमी भाव खरेदीपासून वंचित राहतात. यामुळे खुल्या भावातील भाव अधिक महत्त्वाचे ठरतात, कारण बहुतांश व्यवहार खुल्या बाजारातच होतात. जर खुल्या बाजारातील भाव हमी भावापेक्षा लक्षणीयरित्या कमी असतील तर शेतकऱ्याच्या नफ्यावर मोठा परिणाम होतो. उत्पादन खर्च भागवणेही कठीण होते. याचा परिणाम केवळ एका हंगामापुरता मर्यादित राहत नाही. पुढील पेरणीचे निर्णय, गुंतवणूक क्षमता, कर्ज परतफेड, कुटुंबाचा खर्च या सर्व गोष्टीचा त्याचा
परिणाम होतो. म्हणूनच बाजारभावाचा प्रश्न हा शेतकऱ्यांच्या दीर्घकालीन अर्थकारणाशी निगडीत असतो. येथे संतुलनाची गरज अधोरेखित होते. एका बाजूला ग्राहकांना परवडणारे दर महत्वाचे असतात, तर दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळणे ही तितकेच आवश्यक असते. या दोन टोकामध्ये समतोल राखणे हे धोरणकर्त्यासाठी मोठे आव्हान असते. हरभराच्या बाबतीत अनेक शेतकरी संघटना व तज्ज्ञ काही मागण्या पुढे करतात. उदाहरणार्थ आयात शुल्काचा पुनर्विचार, हमीभाव खरेदीची वेळेत सुरुवात, नोंदणी प्रक्रिया सुलभ करणे आणि बाजारातील अनिश्चितता कमी करणे. या मागण्यांमध्ये भावनिक नव्हे तर आर्थिक तर्क असतो. आपण शेतकरी मित्रांनीही काही गोष्टी लक्ष देणे आवश्यक आहे. बाजारातील परिस्थिती, साठवणूक क्षमता, कर्जाची गरज आणि दरातील संभाव्य बदल या सर्व बाबींचा विचार करून विक्रीचे निर्णय घेणे फायद्याचे ठरू शकते. प्रत्येक वेळी घाईत विक्री करणे हेच एकमेव पर्याय नसतो. निश्चितच प्रत्येक शेतकऱ्याची परिस्थिती वेगळी असते. काहींना तातडीची आर्थिक गरज असते, काहींना साठवणुकीची सुविधा असते. म्हणून सर्वांसाठी एक सल्ला लागू होत नाही, परंतु माहितीपूर्ण निर्णय नेहमीच उपयुक्त ठरतात. शेवटी बाजारभाव, आयात निर्यात धोरण आणि हमीभाव व्यवस्था या सर्व गोष्टी परस्पर संबंधित आहेत. या विषयावर शांतपणे आकडेवारी व वास्तव्य लक्षात घेऊन चर्चा होणे गरजेचे आहे. भाववाढ किंवा घट यामागील कारणे समजून घेणे हेही तितकेच महत्वाचे आहे. आपल्याला या परिस्थितीबद्दल काय वाटते? हरभऱ्याच्या सध्याच्या बाजारभावाविषयी आपला अनुभव काय आहे? आपल्या भागातील दर, आवक आणि व्यापारी हालचालीबद्दल माहिती शेअर करा. आपले मत महत्वाचे आहे. अशाच प्रकारे शेतीमालाचे बाजारभाव, पीक व्यवस्थापन, खत, औषध, मार्गदर्शन आणि शेती संबंधित उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी संदीप कृषी सेवा केंद्र चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि इतर शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद. जय जवान जय किसान.